नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर मी सूरज आंबरे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। एमपीएससीची ॲड आलेली आहे, त्यामध्ये जागांमध्ये निश्चित वाढ होणार आहे। कारण अन्न आणि पुरवठा विभागाअंतर्गत मागणीपत्र एमपीएससीला सादर झाले आहे। किती जागा आहेत, जागा किती वाढणार आहेत या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। 5 मेचा जो जीआर आहे त्या जीआर अंतर्गत लिपिक संवर्गासाठी संपूर्ण पदभरती ही जी आहे ती एमपीएससी अंतर्गत होणार आहे। अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग आणि सर्व विभागीय कार्यालयामध्ये या ठिकाणी ही पदभरती होणार आहे। आणि पुरवठा निरीक्षक, मुख्य लिपिक, धान्य खरेदी निरीक्षक, गोदाम व्यवस्थापक श्रेणी 2 आणि गट क संवर्गातील सर्व पदांची भरती या ठिकाणी ह्या जीआरच्या अनुषंगाने एमपीएससी अंतर्गत होणार आहे। त्या संदर्भातली आवश्यक क्वालिफिकेशन या ठिकाणी या जीआर मध्ये देण्यात आलेली आहे। म्हणून लिपिक या संवर्गातील सर्व पदांची भरती या ठिकाणी एमपीएससी अंतर्गत होणार आहे। महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची या ठिकाणी 2619 पदांची जाहिरात आलेली आहे। फॉर्म भरणे सुरू आहेत। विद्यार्थी मित्रांनी फॉर्म भरायचा आहे। यामध्ये सर्वाधिक जागा ज्या आहेत लिपिक टंकलेखक या पदासाठी या ठिकाणी 1864 जागांसाठी या ठिकाणी पदभरती आहे। टायपिंग झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी असणार आहे आणि या जागांमध्ये निश्चित वाढ होणार आहे। कारण मागणी पत्र कोणते आहेत आणि अन्न व पुरवठा विभागाचे किती जागांची या ठिकाणी मागणी पत्र एमपीएससी ला सादर झाले आहे ती माहिती आपण बघणारच आहोत। परंतु मागणी पत्र बघण्यापूर्वी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर या ठिकाणी बॅचेस सुरू आहेत। एमपीएससीच्या धर्तीवर सर्व सरळ सेवा भरतीची तयारी करण्यासाठी बॅच आहे। तज्ञ शिक्षकांची टीम आहे। पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे आणि टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध आहे। चांगल्या नोट्स या ठिकाणी उपलब्ध आहे। बुक सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे। आत्ताच इन्फिनिटी अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा आणि अधिक माहितीसाठी ह्या नंबरवर तुम्ही नक्की संपर्क करू शकता। त्याचबरोबर आरटीओची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी या ठिकाणी 461 पदांची भरती आलेली आहे। त्यासाठी सुद्धा आपल्याकडे एक प्री आणि मेनची परिपूर्ण तयारी करण्यासाठी आपल्याकडे बॅच उपलब्ध आहे। बॅच ऑलरेडी सुरू झालेली आहे। ॲडमिशन ओपन आहे। अधिक माहितीसाठी तुम्ही ह्या नंबरवर संपर्क करून नक्की ॲडमिशन घेऊ शकता आणि आरटीओ एएमव्हीआय या ठिकाणी पदाची तयारी करू शकता। येऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे। आपला या ठिकाणी एमपीएससी अंतर्गत साधारणपणे अन्न व पुरवठा विभागाअंतर्गत या ठिकाणी हे परिपत्रक आहे आणि हे मागणी पत्र या ठिकाणी एमपीएससी ला सादर झालेले आहे। विभागनीय या ठिकाणी जागा दिलेली आहे। त्या सर्व जागांचे मागणी पत्रक एमपीएससी ला सादर झालेले आहे। एमपीएससीच्या परवानगीनंतर या ठिकाणी जागांमध्ये निश्चित वाढ होणार आहे। ही संपूर्ण माहिती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून या ठिकाणी बघणारच आहोत। त्यापूर्वी या ठिकाणी मंजूर जागा किती आहेत बघा। 1432 जागा या ठिकाणी मंजूर आहेत। आता कार्यरत या ठिकाणी 1042 जागा या ठिकाणी कार्यरत आहेत आणि टोटल 390 जागा या ठिकाणी रिक्त आहेत। परंतु त्यापैकी या ठिकाणी तुम्ही बघू शकता 230 पदांसाठी या ठिकाणी मागणी पत्र एमपीएससी ला सादर झालं आहे। म्हणून या ठिकाणी जागा निश्चित वाढणार आहे। आपण बघू शकतो की एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी एक सुवर्ण संधी असणार आहे। एमपीएससी अंतर्गत पुरवठा निरीक्षक भरती या ठिकाणी होणार आहे। एकूण रिक्त पदांसाठी 230 जागांचे मागणी पत्र या ठिकाणी एमपीएससी ला सादर झालं आहे आणि त्याच अनुषंगाने आपण विभाग वाईज जागा किती आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। तुम्ही बघू शकता नियंत्रक सीधा वाटप व संचालनालय नागरी पुरवठा मुंबई यासाठी 85 पदे आहेत। त्याचबरोबर क्षेत्रीय पुरवठा यंत्रणा जी आहे इतर जिल्ह्यांमध्ये त्यासाठी टोटल एकूण 145 पदे आहेत। आणि त्याचबरोबर पुढील वर्गीकरण जर आपण लक्षात घेतलं तर मात्र जागा या 230 या ठिकाणी सध्या मागणी पत्र या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे। कोकण विभागासाठी जर तुम्ही विचार केला तर या ठिकाणी 56 पदे आहेत। त्याचबरोबर पुणे विभागासाठी या ठिकाणी 43 पदे आहेत। त्यानंतर नागपूर विभागासाठी या ठिकाणी 29 पदे आहेत। अमरावतीसाठी 10 पदे आहेत आणि नाशिकसाठी या ठिकाणी 7 पदे आहेत। अशा या पदांचे मागणी पत्र विभागानुसार या ठिकाणी एमपीएससी ला सादर झाले आहेत। कोकण आणि पुणे यांचं या ठिकाणी कशी संधी असणार आहे बघा। कोकण या विभागामध्ये 56 पदांसाठी या ठिकाणी रिक्त पदांचे मागणी पत्र एमपीएससी ला गेले आहे। त्यामध्ये आपण विभाग वाईज जर बघितलं तर रायगडसाठी 23 पदे, रत्नागिरीसाठी 11 पदे, पालघरसाठी 9 पदे, सिंधुदुर्गसाठी 7 पदे आणि ठाणेसाठी 6 पदे आहेत। त्याचबरोबर पुणे विभागाचा जर आपण विचार केला तर एकूण 43 पदे आहेत
आणि या 43 पदांपैकी पुणेसाठी 15 पदे, सातारासाठी 13 पदे, कोल्हापूरसाठी या ठिकाणी 12 पदे आणि सोलापूरसाठी 3 पदांचे मागणी पत्र या ठिकाणी एमपीएससी ला सादर झाले आहे। त्याचबरोबर नागपूर, अमरावती आणि नाशिक विभागाचा जर आपण विचार केला तर नागपूरमध्ये टोटल 29 पदे आहेत। त्यामध्ये नागपूरसाठी 18, गडचिरोलीसाठी या ठिकाणी 6 आणि भंडाऱ्यासाठी 5 पदांचे मागणी पत्र आहे। अमरावती विभागामध्ये फक्त यवतमाळसाठी या ठिकाणी 10 पदांचे मागणी पत्र गेले आहे। नाशिक विभागामध्ये टोटल 7 पदांसाठी, त्यामध्ये जळगावमध्ये 4 आणि नंदुरबारमध्ये 3 असे विभाग वाईज या ठिकाणी रिक्त पदांचे मागणी पत्र एमपीएससी ला सादर झाले आहेत। आता आपण उमेदवारांनी या ठिकाणी महत्त्वाचे 5 जिल्हे कोणते आहेत, कोणते लक्षात ठेवायचे आहे आणि तिथून फॉर्म भरायचा आहे किंवा त्या पदांची या ठिकाणी तयारी करायची आहे। सातारासाठी 13 पदे आहे, नागपूरसाठी 18 आहे, रायगडसाठी 23 आहे, त्याचबरोबर पुणेसाठी 15 पदे आहे आणि कोल्हापूरसाठी या ठिकाणी 12 पदे आहेत। अशा पद्धतीने आपण मुंबईसाठी 85 पदे आहे आणि इतर जिल्ह्यांसाठी सुद्धा खूप चांगली पदे असलेली आपल्याला दिसून येतात। म्हणून आता जी काही ऍड आलेली आहे महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, त्यामध्ये टोटल 1864 पदे आहेत आणि टोटल 230 पदांचे मागणी पत्र या ठिकाणी एमपीएससी ला या ठिकाणी सादर झाले आहे। म्हणून 1864 प्लस 230 जागा जर आपण पकडल्या तर टोटल 2200 प्लस या ठिकाणी जागांची पदभरती या ठिकाणी नक्की होऊ शकते। ही बातमी जी आहे, मागणी पत्र जे आहेत ते फक्त अन्न व पुरवठा विभागाचे आहे, अजूनही इतर विभागांचे मागणी पत्र एमपीएससी ला सादर होत आहे। म्हणून ही मोठी लिपिक या पदाची पदभरती असू शकते। एकूण मागच्या वेळेस ज्या जागा होत्या 850 प्लस जागांसाठी या ठिकाणी भरती आली होती, परंतु ज्यावेळेस मुख्य परीक्षा झाली त्यावेळेस मात्र 1500 प्लस जागा वाढलेल्या होत्या। यावेळेस ऑलरेडी 1800 प्लस जागांची पदभरती आहे, म्हणून ही पदभरती 2500 प्लस नक्की जाऊ शकते। म्हणून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व लक्षात घ्यायचं आहे। मागणी पत्र हळूहळू सादर होत आहे, परंतु मुख्य परीक्षेपर्यंत या ठिकाणी खूप चांगली पदसंख्या आपल्याला या ठिकाणी दिसू शकते। म्हणून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी चांगला अभ्यास करायचा आहे, फॉर्म भरायचा आहे, व्यवस्थित प्रोफाईल चेक करून आणि डॉक्युमेंट्स घेऊन या ठिकाणी व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे, कोणती चूक करायची नाहीये। अशा या पदभरतीची संधी पुन्हा भविष्यात येईलच का या संदर्भात काही सांगू शकत नाही। म्हणून आता आलेली संधी तिचं आपल्याला सोनं करायचं आहे। म्हणून चांगले अभ्यास करून आपण आपलं एक पद जे आहे ते या ठिकाणी निश्चित करायचं आहे। अधिक माहितीसाठी तुम्ही इन्फिनिटी अकॅडमीला नक्की संपर्क करू शकता। या नंबरवर कॉल करून तुम्ही बॅचेस संदर्भात, नोट्स संदर्भात, आरटीओ एमव्हाय संदर्भात या ठिकाणी संपूर्ण माहिती घेऊ शकता। इन्फिनिटी अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा आणि अधिक माहितीसाठी या नंबरवर नक्की संपर्क करा। एमपीएससीची तयारी करणाऱ्या आणि लिपिक भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। धन्यवाद।